नमस्कार मंडळी, जय श्रीराम सर्वांना. कसे आहात सर्वजण? मजेतच असाल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वस्थ राहा, मस्त राहा, फिट राहा, रोज व्यायाम करा आणि हसत राहा. तर मित्रांनो, आज सकाळ सकाळ रात्री टाईम झाला, जरा गावाला आलो. मित्रपरिवार भेटणं, बोलणं, बसणं आणि सर्वजण बसलो होतो आम्ही गप्पा मारत. 12-1 वाजले आम्हाला. 12-1 वाजता आलो, झोपलो. तर सकाळी पुन्हा उठून जिमला चाललो मित्रासोबत. आणि थोडं गावाकडे थोडं आज बिझी शेड्यूल राहील 2-3-4 दिवस. उद्या, परवा आणि 15 तारखेला 13, 14, 15. तर कारण जे मित्रांनो, टुर्नामेंट आहे आयोजित केलेली आहे फाउंडेशनने आणि त्याच्यातली बऱ्यापैकी जबाबदारी माझ्यावरतीच आहे. आणि त्यामुळं काय होतं, एकदा थोडीफार जबाबदारी फाउंडेशन आयोजित आहे, आमचे फाउंडेशन आहे वृक्षवल्ली फाउंडेशन. त्या फाउंडेशनच्या आयोजकामध्ये ती जबाबदारी जे अध्यक्ष यांनी ती जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे. त्यामुळं आता शेवटी फाउंडेशनचा विषय येतो त्यावेळेस आपल्याला जीव लावून काम करावं लागतं. आता जे माझ्याकडून नियोजन होत होतं, ज्यावेळेस ड्युटीवरती होतं त्यावेळेस केलं मी. पण या ठिकाणी ग्राउंड करणं म्हणा किंवा बाकीची कामं असतील, फाउंडेशनच्या सदस्यांनी भरपूर मेहनत घेऊन ते सगळं तयार केले. आणि काल आलो मी. काल आल्यानंतर आम्ही दुपारी त्या ठिकाणी त्या ग्राउंडवरती प्रॅक्टिस केली, खेळलो. आणि तर मित्रांनो, हे आमचे जोडीदार सागर शेठ, लहानपणाचा जोडीदार आहे. आणि आता हे जातोय जिमला. याला म्हणलं 2-4 दिवस मला पण घेऊन चल. आता याने पैसे भरलेत, पण 2-4 दिवस जायचे याच्याबरोबर. तेवढी 2-4 दिवस जिम करायची आणि तिथून कल्टी मारायची. तर आता 2-4 दिवस टुर्नामेंट आहे. तुमचा कोणता संघ आहे सागर? एकच आहे. आम्ही दोघं संघ मालक एका संघाचे. आणि तर चला, जिमला चाललोय आता. भेटू जिम मध्ये. झालं खरं बरं का, उद्घाटनाच्या ना आधी लय वेळ झाला होता. नाही, टुर्नामेंट आपण चालू करून घेऊ. जसं माणसं येतील ना तसं त्यांच्या हातून उद्घाटन करायला 5-10 मिनिटं थांबी जाऊ. सुरुवातीला आपलं फोडा नारळ येतील तेवढे येतील त्यांच्या हस्ते करून घेऊ. पहिल्या नंतर राहिलेलं मग बाकी सांगू ना. 10 वाजता 10च टायमिंग देऊ ना सगळ्यांना. पुढे मी ठीक आहे तुला का बरं? थांब ना, आज प्रॅक्टिस करू ना. बरं का, मी नाही तर मी मस्त थांबलो असतो. काय राव, तू सगळ्या संघाचं माया स्वतःला करून राहायचं काय? कसं काय ते गोट्याने आपल्याला हरवलं बरं बेकार येऊन जाईल आपली. नाही, डायरेक्ट मैदानात उतरून मारवा. कोणता आहे त्यांचा? तोरणा ना का? तोरणा. माझा आहे का बोल बाय? जाईन. बॅटीत आल्यावर जाते बाहेर. बॅटी लय भारी होत्या दोन्ही बॅटी. कुठून घेतलं? सानिकावाल्याकडून घेतलं. 28-28ची. एवढा महाग घेतला? महाग क्वालिटी आहे तशी? क्वालिटी नाही मग. जड नाही बाय बोल. लय हलक्या बॅटी बसला डायरेक्ट बॉल बाहेरच जा. नमस्कार मित्रांनो, चला परत तुम्हाला फाउंडेशनचं काम दाखवतो आमच्या. आणि आमचा मित्र परिवार आहे थोडा, त्यांच्याबरोबर मिळून तुम्हाला. हे अध्यक्ष आणि हे आमचे सहकारी मित्र अनिल सर, हे वैभव सर. आणि सगळ्यांचं सहकार्य असतं फाउंडेशनला. झाडं पाहू शकता किती दिवसाची झाडं होई. झाडं किती दिवसाची? 6-7 महिन्याची आहे ना. फरक आहे का काय? खत बी ते टाकल्यामुळे झाडांचं जरा चांगलं झाले, मस्त झालेत राव. पुढच्या पावसाळ्यात अजून मोठाली होती नि झाड. ही लय बारकाली झाड होती राव अनिल सर, चांगली झाल्यात आता ही उलट.
झाड मित्रांनो. आम्ही मागच्या सुट्टीमध्ये आलतो तेव्हा झाडं लावली होती मित्रांनो. नाही मागच्या नाही, त्याच्या पाठीमागच्या सुट्टीमध्ये. आता ही जवळजवळ 6 महिन्यातच जवळजवळ डोक्याच्या वर झाडं गेल्यात. बघा ही झाडं आपण म्हणलो पण चांगली झाली बरं का हो. ही झाडं भारी झाल्यात की राव. काय म्हणते त्याला, साबर आहे काय? नाही होत्या चांगली, काय अडचण नाही. खोडं मजबूत झाली ना त्यांची. बघा खोडं जाणार नाही आता. ही झाडं जरी वरची पानं जळाली ना तरी खालून खोडं चांगली. ही कशाची हो ही? आवळ्याची. खाल्ल्यात राव झाड. कशाने खाल्ल्या ती? बकरं कोणाची फिरली होती? चला काय नाही, बाळूमामाची फिरली म्हणल्यावर चांगली आहे. बाळूमामाच्या आशीर्वादाने नाही का. आंब्याची झाडं आहे. आणि मित्रांनो बाळूमामाची बकरं या ठिकाणी फिरल्यात. तर कसं आहे थोडं जरा परिसर पण थोडा जनावरांच्या याच्या जोगाचे. पण ठीक आहे, बाळूमामाची झाडं फिरली तर त्यांचा आशीर्वाद बाळूमामांचा आपल्या फाउंडेशनला भेटन. आणि जे कवटाचं झाड आहे मस्त आहे. अनिल सर ही कवटाचीच लाईन ना पूर्ण वर भेंडी. ही सिस्माची ना. पाणी आलंय, पाणी आलंय. बघा इकडं पाणी चालू आहे कॉकला. बघा ना इथं समोर बघा. ही सिस्माचं झाड आहे. पाणी नाही वाजत, पान वाजत. एकदा कॉक चालू करून या ना, मग पाणी आलेलं डायरेक्ट पाणी चालू करता येईल आपल्या. हे पहा मित्रांनो सिस्माचं झाड आहे मस्त एकदम. म्हणजे प्रत्येक झाडाला पाईपाची सोय वगैरे केलेली इथं. हे पहा बघा एकदम वल्ल आहे मस्त. आता उन्हाळा चालू झाला पण पाणी वगैरे चालू आहे थोडं थोडं. आता लाईट गेलेली पण वल्ल आहे इथं. तास 2 तास जरी चालू केलं तरी त्याचा फरक पडतोय. हो सिस्माची झाडं पण चांगली झाल्यात बरं का. करवंद पण, भेंडी पण. हा आंब्याची झाड. भेंडीचं झाड खाऊन एवढाली झाड आहे का? हो हे आंबा खाल्लाय राव. जाऊ द्या काय नाही. चिंचची झाडं पण काय नाही. अहो एकदा मुळ्या रोमल्या ना यांच्या. ही झाडं जाती नाही. हा सावली लय भारी आहे. होय आंब्याची झाड. हे खाल्लेलं झाड नाही बरं का. नाही खाल्लं मग. हे पा आणि अनिल सर गावातल्या लोकांचं लय सहकार्य भेटलं का आपल्याला. तसं गावातल्या लोकांचं वर्गाण्या बिरगाण्या म्हणा किंवा तरुण पोरांचं सहभाग. ही झाड तर गावची पाईपलाईन गेलेली आहे गावात प्यायचं. हा नाही नाही मोटरच बंद असेल. राहू द्या. वरचं हो पाईपातलं पाणी येत असेल. पाईपातलं पाणी. ही काय सिस्टम आहे हो. कसला ही ना गावातली मेन लाईन आहे. मग ते काळ्या पाईपाला पाणी. तुम्ही चला ना इकडून झाडं बघून येऊ. चला वरती पाणी आल्यावर धुवू हात पाय. आता खेळायचे पुन्हा क्रिकेट. चला ना इकडून जाऊ चक्कर मारू. हा का इथं लावायची अजून झाडं ना. इकडं वडाची याची झाडं पाहिजे. एक एक जरी लावून दिली तरी 5 वर्षात झाडं लय मोठाली होते. ही अख्खा एरिया काबीज करते ते आहे का माहिती. मस्त झाड. आता पहिलं वर्ष आता ह्या वर्षी झाडं खाल्ल्यात राव. कशी लावली पाहिजे. हो ही लय भारी झाडं आल्यात राव.
याची काय म्हणते ती करवंदाची कशाची करंजी लय मस्त हिरवीगार हीच झाड दिसायत मला. मरणार नाही हा मरणार नाही मरत नाही पान काळ्यात पुन्हा फुटते. ही पानकडे भेंडीची चला ना इकडून जाऊ या साईडने. अहो लय भारी झाड झाले. याला सगळ्यात जास्त नावं ठेवली पोरांनी. म्हणली कायला आणायची झाड. पान काळ्यात जळत होती उन्हाळ्यात हिरवी झाल्यात ती. हा पाऊस पडत होता तेव्हा चांगली झाड होती ती. आईला बघा ही झाड काय भारी झाल्यात राव. वा 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 लय दिवसातून आलो गाड्याला. आणि पाना काय मस्त झाड आहे. पत्त्याची हवा आहे भाऊ. मजा तेच करतोय. मेजर मेला तिकडे आहे घातली नट खोलू खोलू पाहिलं का हवा. संदीप खंडेकर हे बघा तिकडे तुम्ही टायर खोलू खोलू मेले आई घातली. इकडे गाडीची मजा बघा कोण घेते. थांबा नेत काच खाली घ्या काच खाली घ्या. थांबा काच खाली घ्या लाव यांचा थोडा. हो काच खाली घ्या ना घ्या. तुम्हाला काय ऊन लागत काय मग कस काय फिल येते आतमध्ये एसीत बसून. आई शपथ आमचा हात आतमध्ये आलाय तरी आम्हाला गार वाटायचं भारी वाटत आहे. होय संदीप सर जरा बघा जरा थोडं बघा. काय करता काय लयच भारी झाड झालेत राव काही. लयच मस्त. याला ना अजून खालून फांद्या आणावं लागतील बरं का याच्या. कुठून नाही येत पण गरज नाही त्याला. त्याच्या मुळ्या लय जाम आहे. मुळ्या जाम बघा. हे पण बघा हे भारी आयुष्यभर जबरदस्त आहे. पण आपण जी झाडं तयार केल्यात ना लावण्यापेक्षा जी आलेली झाडं ती झाडं बेस्ट आल्यात राव. ते ऑलरेडीच नॅचरल आलेली ती झाडं आहे. आणि ही करवंद आपण लावली वा 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 ही लय बेस्ट आहे. चायली पावसाळ्यात झाडं जळाली होती ना आता कसं काय एवढी हिरवीगार झाल्या ती. पाळके सर काय करतात तिकडं. हा तिथं सिद्धीच्या पाडाजवळ पाहिलं कसलं भारी केलं त्यांनी. सिद्धीच्या पाड्याजवळ मी ती व्हिडिओ पाहिले त्यांचे जबरदस्त झाले. ज्यावेळेस कोणती चिंचाची झाड जाणार नाही बरं का वाळके सर. किती खाऊ द्या जनावरांनी ती झाड. तर मित्रांनो आता कमीत कमी 5-5:30 वाजल्यात आणि दिवसभर ग्राउंडवर काम करून ही जी बाउंड्र्या बिंड्र्या आहे आखून मस्त ग्राउंड तयार करून आता ऊन उतरल्यावर खेळ चालू केलाय. आणि बॉल आता माझ्याकडे आलाय. आपल्याकडे बॉल आलता मित्रांनो फिल्डिंगला. आता बघू कॅच येतोय का. हे गेला षटकार. प्रॅक्टिस चालू आहे. तर मित्रांनो व्हिडिओ इथंच थांबू आपण. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओवर नवीन कोणी असेल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय जवान जय किसान.